आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वाम या सब्जेक्टमध्ये सिंपल स्ट्रेस स्ट्रेन अँड इलॅस्टिक कॉन्स्टंट यातील टाइप नंबर 5 न्यूमरिकल बेस ऑन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन यातील न्यूमरिकल नंबर 12 पाहणार आहोत. अ क्यूब ऑफ 100 mm साइड इज सब्जेक्टेड टू स्ट्रेसेस. म्हणजे क्यूब दिलेला आहे, त्याची साइड किती दिली आहे? 100. म्हणजे लेंथ 100, बेस 100, डेप्थ 100. सब्जेक्टेड टू स्ट्रेसेस अलॉंग 3 डायरेक्शन. 3 डायरेक्शन वरती आपल्याला काय दिले? त्यांनी स्ट्रेसेस दिलेले आहेत. सच दॅट स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन 80 न्यूटन पर mm स्क्वेअर टेन्साईल दिलेला आहे. स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन 60 न्यूटन पर mm स्क्वेअर कॉम्प्रेसिव्ह दिलेला आहे. अँड स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन 0 दिलेला आहे. कॅल्क्युलेट स्ट्रेन इन ऑल 3 डायरेक्शन. तिन्ही डायरेक्शन वरील म्हणजेच एक्स वाय झेड डायरेक्शन वरील आपल्याला काय करायचं आहे? स्ट्रेन फाइंड आउट करायला सांगितलं आहे. ऑल्सो कॅल्क्युलेट चेंज इन व्हॉल्यूम. त्याचप्रमाणे चेंज इन व्हॉल्यूम सुद्धा फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. टेक यंग मॉड्युलस ई 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर दिलेला आहे. पॉइझन रेशो म्यू 0.25 दिलेला आहे. दिलेल्या माहितीच्या आधारे काय करूया? आपण एक जो काय ब्लॉक डायग्राम आहे ती काय करूया? ड्रॉ करूया. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे आपण ब्लॉक डायग्राम काढलेले आहे. एक्स डायरेक्शन वरील स्ट्रेस किती दिलेला आहे? 80. स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन किती आहे? 80 न्यूटन पर mm स्क्वेअर. कशी दिली आहे? टेन्साईल. टेन्साईल म्हणजे बाहेरच्या साईडला. नेक्स्ट स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन कशी आहे? ती कॉम्प्रेसिव्ह म्हणजे आतल्या साईडला. किती दिले आहे? 60 न्यूटन पर mm स्क्वेअर. स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन 60 न्यूटन पर mm स्क्वेअर. स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन आपण सर्व सिस्टीम कशी घेत असतो? टेन्साईल मध्ये घेत असतो. म्हणून इथं सुद्धा टेन्साईल घेऊया, कारण इथं त्यांनी आपल्याला दिलेलं नाही की कॉम्प्रेसिव्ह आहे का टेन्साईल. काय करूया? आपण टेन्साईल घेऊया. स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन किती आहे? 0. लिहिलं तरी चालतंय, नाही लिहिलं तरी चालतंय. जर 0 असेल तर ही बायॲक्सियल सिस्टीम होणार. परंतु आपल्याला त्यांनी दिलंय तर काय करूया? इथं ऍज इट इज डायग्राम मध्ये ड्रॉ करूया. त्याचप्रमाणे डायमेन्शन किती दिलेत? क्यूब ऑफ 100 mm साइड म्हणजे लेंथ 100 mm, बेस 100 mm. नेक्स्ट त्याची डेप्थ किती? 100 mm. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितले? कॅल्क्युलेट स्ट्रेन इन ऑल डायरेक्शन. स्ट्रेन फाइंड आउट करूया. स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन काय असणार बघा? एक्स डायरेक्शनला एक्स वरील स्ट्रेस कशी असणार आहे? लिनियर. लिनियर म्हणजेच काय? पॅरलल किंवा त्याच डायरेक्शनने जाणार आहे. मग एक्स डायरेक्शनला एक्स वरील स्ट्रेस कशी असणार आहे? लिनियर. लिनियर स्ट्रेन कशी काढतो? स्ट्रेस डिवाइडेड बाय यंग मॉड्युलस सी. एक्स डायरेक्शन मुळे असल्यामुळे एक्स लिहिणार. नेक्स्ट एक्स डायरेक्शनला वाय वरील स्ट्रेस कशी असणार आहे? लॅटरल. लॅटरल साठी फॉर्म्युला काय असतो? मायनस म्यू ई लिनियर. वायला वाय काय असणार? लिनियर. म्हणजे स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन डिवाइडेड बाय यंग मॉड्युलस ई. नेक्स्ट बघा एक्स डायरेक्शनला झेड डायरेक्शन वरील स्ट्रेस कशी असणार आहे? लॅटरल. लॅटरल साठी फॉर्म्युला काय असतो? मायनस म्यू ई लिनियर. झेडला झेड काय असणार आहे? लिनियर असणार. म्हणजे स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन डिवाइडेड बाय यंग मॉड्युलस सी. व्हॅल्यू पुट करूया. या सर्वातून काय करूया? यंग मॉड्युलस सी कॉमन काढूया. आतमध्ये काय राहणार? स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन मायनस म्यू, स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन मायनस म्यू, स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन. आता स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन किती आहे? 0. इथं व्हॅल्यू 0 जर का आपण पुट केली तर ही सर्व टर्म काय होणार आहे? 0च. फक्त ह्या दोन टर्मचा आपल्याला विचार करावा लागेल. व्हॅल्यू पुट करूया. 1 डिवाइडेड बाय यंग मॉड्युलस सी किती आहे? 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन कसा आहे? तो टेन्साईल. टेन्साईल प्लस मध्ये घेणार. किती आहे तो? 80 न्यूटन पर mm स्क्वेअर. युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. मायनस म्यू. पॉइझन रेशो मी किती दिलाय? 0.25 ब्रॅकेटमध्ये. स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन कशी आहे? कॉम्प्रेसिव्ह. कॉम्प्रेसिव्ह म्हणजे मायनस. किती आहे ती? 60 न्यूटन पर mm स्क्वेअर. न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. मायनस म्यूची व्हॅल्यू किती आहे? 0.25 ब्रॅकेटमध्ये. स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन किती आहे? 0. ही संपूर्ण टर्म 0 येणार आहे. लिहिली नाही लिहिली तरी चालते, परंतु आपल्याला त्यांनी ऑलरेडी स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन दिलेले आहे. म्हणून आपण काय करूया? इथं ती व्हॅल्यू नोट डाऊन करूया. तर स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन कॅल्क्युलेट करूया. हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून त्याला डिवाइड बाय ही व्हॅल्यू करूया. बघा ब्रॅकेटमध्ये 80 मायनस 0.25 ब्रॅकेटमध्ये मायनस 60 मायनस ही व्हॅल्यू जरी कॅल्क्युलेटरमध्ये ठेवली नाही ठेवली तरी आन्सर याचं 0 येणार आहे. ठेवूया. मायनस 0.25 ब्रॅकेटमध्ये 0 इज इक्वल टू किती आला आन्सर? हे 95. 95 डिवाइडेड बाय ही व्हॅल्यू करायची. डिवाइडेड बाय ब्रॅकेटमध्ये 2 × 10⁵ ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आलं? 4.75
इंटू 10⁻⁻⁴. स्ट्रेन आहे, स्ट्रेनला युनिट नसतं, युनिटलेस. नेक्स्ट स्ट्रेन ऑन वाय डायरेक्शन फाइंड आउट करूया. वाय डायरेक्शनवरील स्ट्रेन फाइंड आउट करण्यासाठी बघा, वाय डायरेक्शनला ही स्ट्रेस कशी असणार आहे, लिनियर. मग लिनियर स्ट्रेन कशी काढतो, स्ट्रेस डिवायडेड बाय यंग मॉड्युलस ई. कोणत्या डायरेक्शनला काढतोय, वाय, म्हणून वाय. नेक्स्ट ह्या वाय डायरेक्शनला हा एक्स कसा आहे, लॅटरल. लॅटरल कसा काढतो, मायनस म्यू ई लिनियर. एक्सला एक्स लिनियर म्हणजेच काय, स्ट्रेस एक्स डिवायडेड बाय यंग मॉड्युलस ई. नेक्स्ट ह्या वाय डायरेक्शनला ही जेड डायरेक्शन कशी आहे, लॅटरल. लॅटरल कशी काढतो, मायनस म्यू ई लिनियर. झेडला झेड लिनियर म्हणजे स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन डिवाइडेड बाय यंग मॉड्युलस सी. सर्वातून काय करूया, यंग मॉड्युलस सी कॉमन काढूया. आतमध्ये काय राहणार, स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन मायनस म्यू, स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन मायनस म्यू, स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन. व्हॅल्यू पुट करूया, 1 डिवायडेड बाय यंग मॉड्युलस सी दिलेला आहे 2 × 10⁵ न्यूटन पर एम स्क्वेअर. न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये युनिट कन्वर्जन करण्याची गरज नाही. स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन किती दिले आहे, 60 न्यूटन पर एम स्क्वेअर. कशा आहे ते, कॉम्प्रेसिव्ह. कॉम्प्रेसिव्ह म्हणजे -60 न्यूटन पर एम स्क्वेअर आहे. युनिट कन्वर्जन करण्याची गरज नाही. मायनस म्यूची व्हॅल्यू किती आहे, 0.25 ब्रॅकेटमध्ये. स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन किती आहे, 80 न्यूटन पर एम स्क्वेअर. कशा आहे, टेन्साईल. टेन्साईल पॉझिटिव्ह असते. न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये युनिट कन्वर्जन करण्याची गरज नाही. मायनस म्यूची व्हॅल्यू किती आहे, 0.25 ब्रॅकेटमध्ये. स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन किती आहे, 0. काय करूया, ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून आलेल्या आन्सरला ही व्हॅल्यू डिवाइड करूया. म्हणजेच काय होणार, स्ट्रेन ऑन वाय डायरेक्शन. ब्रॅकेटमध्ये पुन्हा एक ब्रॅकेट टाकूया, -60 ब्रॅकेट कम्प्लीट, -0.25 ब्रॅकेटमध्ये 80 ब्रॅकेट कम्प्लीट, -0.25 ब्रॅकेटमध्ये 0 ब्रॅकेट कम्प्लीट. ब्रॅकेट कम्प्लीट -80. ही व्हॅल्यू किती आली, -80. त्याला ही व्हॅल्यू काय, डिवाइड करायची. डिवाइडेड बाय ब्रॅकेटमध्ये 2 × 10⁵. किती आन्सर आलं, -4 × 10⁻⁻⁴. ही काय स्ट्रेन आहे, स्ट्रेनला युनिट नसतं म्हणजेच युनिटलेस. नेक्स्ट स्ट्रेन ऑन झेड डायरेक्शन कॅल्क्युलेट करूया. स्ट्रेन ऑन झेड डायरेक्शन. झेड डायरेक्शनला बघा, झेडला झेड काय असणार आहे, लिनियर. लिनियर स्ट्रेन कशी काढतो आपण, स्ट्रेस डिवायडेड बाय यंग मॉड्युलस सी. कोणत्या डायरेक्शनला, झेड डायरेक्शनला. नेक्स्ट या झेड डायरेक्शनला एक्स कसा आहे, लॅटरल. लॅटरल कसा काढतो, मायनस म्यू ई लिनियर. एक्स डायरेक्शनला लिनियर काय असणार, स्ट्रेस ऑन एक्स डिवायडेड बाय यंग मॉड्युलस ई. नेक्स्ट झेड डायरेक्शनला हा वाय कसा असणार आहे, लॅटरल. लॅटरल साठी फॉर्म्युला काय असतो, मायनस म्यू ई लिनियर. ई लिनियर वायला काय असणार आहे, स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन डिवायडेड बाय यंग मॉड्युलस ई. सर्वातून यंग मॉड्युलस ई कॉमन काढूया. ह्याच्या रिलेटेड सर्व फॉर्म्युले, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेनचे जे काही फॉर्म्युले आहेत ते आपण फॉर्म्युला ऑफ व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तिथं सर्व आपण लिनियर लॅटरल कसं कसं येतं, कसा फॉर्म्युला डिराईव्ह होतो, सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर आता बघा, यातून काय करूया, यंग मॉड्युलस कॉमन काढूया. आतमध्ये काय राहणार, स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन मायनस म्यू, स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन मायनस म्यू, स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन. व्हॅल्यू पुट करूया, 1 डिवायडेड बाय यंग मॉड्युलस किती दिलंय, 2 × 10⁵ ब्रॅकेटमध्ये. स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन किती आहे, 0. मायनस म्यूची व्हॅल्यू किती आहे, 0.25 ब्रॅकेटमध्ये. स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन टेन्साईल आहे, प्लस घेणार 80 मायनस म्यूची व्हॅल्यू किती आहे, 0.25 ब्रॅकेटमध्ये. वायची किती स्ट्रेस आहे, 60. कशी आहे ती, कॉम्प्रेसिव्ह. कॉम्प्रेसिव्ह म्हणजे -60. कॅल्क्युलेट करूया, म्हणजेच काय भेटणार आपल्याला, स्ट्रेन ऑन झेड डायरेक्शन. हा ब्रॅकेट पहिल्यांदा सॉल्व्ह करून त्याला ही व्हॅल्यू डिवाइड करूया. 0 मायनस 0.25 ब्रॅकेटमध्ये 80 ब्रॅकेट कम्प्लीट, -0.25 ब्रॅकेटमध्ये -60 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आलं याचं, -5 आलं. -5 डिवायडेड बाय ही व्हॅल्यू करायची, डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 2 × 10⁵ इज इक्वल टू किती आन्सर आलं, -2.5 × 10⁻⁻5. हे सुद्धा काय आहे, स्ट्रेन आहे. स्ट्रेनला युनिट नसतं, युनिटलेस. आता आपण काय करायचं, स्ट्रेन एक्स वाय झेड डायरेक्शन वरील फाइंड आउट केलंय. स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन, स्ट्रेन ऑन वाय डायरेक्शन, स्ट्रेन ऑन झेड डायरेक्शन. त्याचप्रमाणे त्यांनी काय सांगितले, चेंज इन व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं. चेंज इन व्हॉल्यूम कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये असतं, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन ई व्ही इज इक्वल टू काय असतं, चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. आपल्याला चेंज इन व्हॉल्यूम हवाय, एका ठिकाणी ठेवूया. हा जो डिवायडेड व्ही आहे तो काय करूया, इकडं शिफ्ट करूया. म्हणजेच काय होणार, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन ई व्ही इंटू
व्हॉल्यूम. यातील आपल्याला व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन EV फाइंड आउट करावं लागेल. EV इज इक्वल टू काय असतं, स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन प्लस स्ट्रेन ऑन वाय डायरेक्शन प्लस स्ट्रेन ऑन झेड डायरेक्शन. व्हॅल्यू पुट करूया. एक्स डायरेक्शन वरील स्ट्रेन किती आहे, 4.75 इंटू 10 टू द पॉवर -4 प्लस वाय डायरेक्शन वरील स्ट्रेन किती आहे, -4 इंटू 10 टू द पॉवर -4 प्लस झेड डायरेक्शन वरील स्ट्रेन किती आहे, -2.5 इंटू 10 टू द पॉवर -5. कॅल्क्युलेट करूया म्हणजेच आपलं फायनल आन्सर व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन येणार. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 4.75 इंटू 10 टू द पॉवर -4 ब्रॅकेट कंप्लीट प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये -4 इंटू 10 टू द पॉवर -4 प्लस थर्ड ब्रॅकेटमध्ये -2.5 इंटू 10 टू द पॉवर -5 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन, 5 इंटू 10 टू द पॉवर -5. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन EV फाइंड आउट केले. आता काय करूया, व्हॉल्यूम फाइंड आउट करूया. व्हॉल्यूमसाठी फॉर्म्युला काय असतो, बेस इंटू डेप्थ इंटू लेंथ. व्हॅल्यू पुट करूया. बेस किती आहे 100, लेंथ डेप्थ किती आहे 100, लेंथ किती आहे 100. 100चा क्यूब किती येणार, किंवा 100 इंटू 100 इंटू 100 करा. काहीतरी व्हॅल्यू आली, छोटी करण्यासाठी NG बटन प्रेस करा, म्हणजे किती 1 इंटू 10 टू द पॉवर 6. व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूमची युनिट काय असणार आहे mm3. आता इथं व्हॅल्यू पुट करून काय करूया, चेंज इन व्हॉल्यूम फाइंड आउट करूया. देअरफॉर चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू EV इंटू व्हॉल्यूम. EV किती फाइंड आउट केलंय, 5 इंटू 10 टू द पॉवर -5 इंटू व्हॉल्यूम किती आहे 1 इंटू 10 टू द पॉवर 6. देअरफॉर चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू, कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेट इंटू आहे, ब्रॅकेट घातलं नाही घातलं तरी चालतंय. 5 इंटू 10 टू द पॉवर -5 इंटू 1 इंटू 10 टू द पॉवर 6 इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं 50. चेंज इन व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूमचं युनिट काय असतं mm3. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे स्ट्रेन इन ऑल डायरेक्शन फाइंड आउट केलं. स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन, स्ट्रेन ऑन वाय डायरेक्शन, स्ट्रेन ऑन झेड डायरेक्शन. त्याचप्रमाणे चेंज इन व्हॉल्यूम सुद्धा इथं आपण फाइंड आउट केलेलं आहे. आन्सर आपलं कसं आलंय, पॉझिटिव्ह आलंय. पॉझिटिव्ह म्हणजेच काय असणार आहे, व्हॉल्यूम इन्क्रीज. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. ह्या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. अजून आपल्या कट्टा इंग्लिश या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमरिकल नंबर 13 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.